नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जो लेसन पाहतोय तो लेसन सर्वांना माहिती पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल्स नावाचं लेसन आपण पाहतोय की ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण की पॅरलल लाईन कोणाला म्हणायचं तर आपण असं म्हणतो लाईन विच लाईज इन अ सेम प्लेन बट डू नॉट इंटरसेक्ट इच अदर, की ज्या लाईन एकाच प्लेनमध्ये आहेत परंतु त्या एकमेकांना छेदत नाहीत. दॅट मीन्स डू नॉट इंटरसेक्ट टू इच अदर, देन दिस लाईन्स आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. ओके, बघा आपण त्याची डेफिनेशन पाहिली. त्याच्यानंतर ट्रान्सव्हर्सल कोणाला म्हणायचं तेही आपण पाहिलं. तर ट्रान्सव्हर्सल कोणाला म्हणतोय आपण की इफ अ लाईन इंटरसेक्ट्स टू ऑर मोर लाईन्स इन अ टू ऑर मोर डिस्टिंक्ट पॉइंट, जर एखादी रेषा त्याच प्रतलात असणाऱ्या इतर दोन किंवा अधिक रेषांना, आता एकच म्हणत नाही आपण, दोन किंवा अधिक रेषांना दोन किंवा अधिक भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल, वेगवेगळे पॉइंट पाहिजे. एकाच पॉइंटमध्ये चालतात का तर एकाच पॉइंटमध्ये चालत नाहीत, आणि त्या कंडिशनला आपण त्यांना म्हणतो बघा ट्रान्सव्हर्सल. त्या लाईनला काय म्हणतो आपण? ट्रान्सव्हर्सल. मग आता ही जी काही ट्रान्सव्हर्सल आहे, किती ट्रान्सव्हर्सल ज्यावेळेस दोन रेषांना इंटरसेक्ट करून जाते त्यावेळेस ते दोन डिस्टिंक्ट पॉइंट असतात, हेही आपण बघितलं. मग सगळे अँगल्स किती तयार होतात तेही आपण बघितलं. तर एका पॉइंट पाशी 4 अँगल तयार होतं, 1 2 3 अँड 4, हिअर 5 6 7 अँड 8. टोटल 8 कोण तयार होतात फेन अ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट टू लाईन्स, की ज्यावेळेस एखादी ट्रान्सव्हर्सल दोन लाईनना इंटरसेक्ट करून जाते त्यावेळेस टोटल नंबर ऑफ अँगल्स आर फॉर्म. दिस आर द 8 अँगल्स. ओके, आता आपण असं म्हणतो 8 कोण तयार होतात. मग हे जे 8 कोण आहेत त्यांच्याच आपण पियर्स बनवल्या. पियर्स मध्ये काय तर जोडी, जोडी म्हणजे दोन. मग आता ते दोन विचारात घेताना एक वरच्या पॉइंट पासला एक खालच्या पॉइंट पासला आपण विचारात घेतो. इथं ज्या काही पियर्स तयार होतात त्यांचाच आपण नॉर्मली विचार केला तर आपण असं म्हणतो कोणकोणत्या टाईपच्या पियर्स तयार होतात. तर आपण त्याच्यामध्ये शिकलो करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स अँड इंटेरियर अँगल्स. मग करस्पॉन्डिंग अँगलच्या किती पेअर असतात सर? तर आपण बघितलं देर आर 4 पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगलचे किती पेअर असतात? तर 4. मग अल्टरनेट अँगलचं काय? तर अल्टरनेट अँगलमध्ये दोन टाईपचे पियर्स तयार होतात, अल्टरनेट इंटेरियर आणि अल्टरनेट एक्सटेरियर. ओके, म्हणजे आतमध्ये असणारे दोन आणि बाहेर असणारे दोन, म्हणजे जसे हे आतमध्ये असणारे दोन पियर आणि बाहेर असणारे दोन पियर. मग अल्टरनेटमध्ये होतं काय? तर एक लेफ्ट साईडचा आला तर एक राईट साईडचा येतो, मग त्याला आपण अल्टरनेट अँगल्स म्हणतो. मग हे अल्टरनेट इंटेरियर असतात आणि अल्टरनेट एक्सटेरियर असतात, आणि एक शेवटची पेअर असते त्याला स्पेसिफिकली आपण इंटेरियर अँगल्स म्हणतो. मग ते आतले आतलेच असतात, पण लेफ्ट साईडचा आणि लेफ्ट साईडचा, राईट साईडचा आणि राईट साईडचा, अशा इंटेरियर अँगलच्या दोन पियर्स तयार होतात. हेही आपण बघितलं. त्याच्या पुढे जाऊन आपण असं बघितलं हे ज्या काही दोन लाईन्स आहेत त्या जर पॅरलल असतील तर या अँगलच्या ज्या पियर्स आहेत त्यांच्यामध्ये काय रिलेशन असतं? तर आपण असं म्हणलं की जर इफ दिस टू लाईन्स आर पॅरलल अँड अ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट दिस टू पॅरलल लाईन्स देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. 3 शब्द नेहमी लक्षात ठेवा, 3 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या. बघा की ज्या ज्या कंडिशनला ही ट्रान्सव्हर्सल कुणाला इंटरसेक्ट करून जाईल तर पॅरलल लाईन्सला. कुणाला म्हणतोय आपण? पॅरलल लाईन्सला. तर त्या कंडिशनला तयार होणारे जे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत दिस आर कॉन्ग्रुएंट. अल्टरनेट अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. बघा अल्टरनेट अँगल सुद्धा कसे असतात तर कॉन्ग्रुएंट असतात. तर इथं म्हणलंय बघा करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल, इक्वल दॅट मीन्स कॉन्ग्रुएंट. ओके, आणि शेवटची जी पेअर असते ते असते इंटेरियर अँगलची. मग इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साइड आर सप्लिमेंटरी. आता सप्लिमेंटरी हा शब्द सगळ्यांना सांगितलं होता मी, सप्लिमेंटरी कोणाला म्हणायचं, कॉम्प्लिमेंटरी कोणाला म्हणायचं. तर सप्लिमेंटरी मध्ये काय की दोन कोणतेही अँगल असतील आणि त्या दोन्ही अँगलची जी काही मेजरमेंट्स आहे त्यांचं जर आपण ऍडिशन केलं आणि ते ऍडिशन जर 180 डिग्री येत असेल, बघा किती म्हणतोय आपण 180 डिग्री, देन दीज अँगल्स आर नोन ॲज सप्लिमेंटरी अँगल्स. तर त्यांना काय म्हणायचं? सप्लिमेंटरी अँगल्स म्हणायचं. मग हे जे इंटेरियर अँगल्स असतात ते सप्लिमेंटरी असतात. बघा इंटेरियर अँगल्स कसे म्हणतोय आपण? सप्लिमेंटरी असतात. ओके, चला मग आता इथपर्यंत आपण आलो होतो, पण आता आपण उलट विचार करूया की आता लाईन पॅरलल होत्या हे आपल्याला माहिती, म्हणून आपण असं म्हणतोय करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, देन अल्टरनेट अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. आणि इंटेरियर अँगलच्या बाबतीत काय म्हणतो तर इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. पण हे असं कधी? जर ह्या दोन लाईन कशा असतील? पॅरलल असतील. तर दॅट मीन्स इफ दिस टू लाईन्स आर पॅरलल
and a transversal intersect these two parallel lines. ओके, आता आपण त्याच्या पुढे जाणार आहे की बघा आता आपल्याला लाईन पॅरलल आहेत का नाहीत ते माहित नाही, पण त्यांचे जे काही करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत त्यांच्यामधलं रिलेशन आपल्याला माहिती, त्यानंतर अल्टरनेट अँगल जे आहेत त्यांच्यामधलं रिलेशन आपल्याला माहिती, आणि इंटेरियर अँगल्स आहे त्याच्यामधलं रिलेशन आपल्याला माहिती. ओके, मग आता मी त्यासाठी इथं लाईन ड्रॉ करतो. बघा की नॉर्मली जर आपण विचारात घेतल्या, समजा ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, आणि ही थर्ड, दिस इज द ट्रान्सव्हर्सल. ओके, हे काय आहे त्याची ट्रान्सव्हर्सल. मग दिस इज लाईन एल, दिस इज लाईन एम, and this is line N. That means this L and M, these are the two lines and N is the transversal. N ही काय आहे त्याची ट्रान्सव्हर्सल. मग आता आपण म्हणतो इफ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट टू कोप्लॅनर लाईन्स. बघा की जर एखादी ट्रान्सव्हर्सल की काय करत असेल तर कोप्लॅनर याचा अर्थ एकाच प्लेनमध्ये असणाऱ्या ज्या काही या दोन लाईन्स आहेत त्यांना काय करून जाते तर त्यांना इंटरसेक्ट करून जाते. आणि इंटरसेक्ट करत असताना की काय म्हणलंय बघा, करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे जे काही पेयर्स तयार होतात त्याच्यातला करस्पॉन्डिंग अँगलची जी पेयर आहे ती जर कॉन्ग्रुएंट असेल, आता आपण उलटा विचार करतोय, म्हणजे आता लाईन पॅरलल आहेत का आपल्याला माहित नाही. मग आपल्याला काय माहिती की एक ट्रान्सव्हर्सल काय झालं तर दोन लाईनला इंटरसेक्ट करून गेले. बघा एक ट्रान्सव्हर्सल दोन लाईनला इंटरसेक्ट करून गेली, पण त्या लाईन पॅरलल आहेत हे आपल्याला अजून माहित नाही. मग आपल्याला काय माहिती की त्याचे जे तयार झालेले करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत तर ते कसे आहेत तर कॉन्ग्रुएंट आहेत. बघा आता काय म्हणतो आपण की करस्पॉन्डिंग अँगल्स कसे आहेत तर कॉन्ग्रुएंट आहेत, आणि त्या कंडिशनला देन द लाईन्स आर पॅरलल. मग त्या कंडिशनला हे ज्या लाईन्स असतील त्या कशा असतील पॅरलल. म्हणजे आता आपण इथं उलटा विचार करतोय. मग म्हणताना काय म्हणतोय आपण इफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट देन लाईन्स आर पॅरलल. ओके, आता हे झालं करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअरवरून की आपण असं म्हणतोय करस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्या कंडिशनला त्या ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्स कशा असतात पॅरलल असतात. बघा त्या लाईन कशा असतात पॅरलल असतात. त्यानंतर मग अल्टरनेट अँगलचा जर विचार केला तर अल्टरनेट अँगलच्या बाबतीत काय म्हणतोय आपण इफ अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे अल्टरनेट अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर, बघा काय म्हणतोय आपण अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्या कंडिशनला देन द लाईन्स आर पॅरलल. बघा आता इथेही आपण उलटाच विचार करतोय की आपल्याला लाईन पॅरलल आहेत किंवा कशा आहेत हे अजिबात माहीत नाही. तर आपल्याला एवढंच माहिती की एक ट्रान्सव्हर्सल काय करते तर त्याच प्लेनमध्ये असणाऱ्या दोन लाईनला इंटरसेक्ट करून जाते, आणि तयार होणारे ज्या पियर्स आहेत कुणाच्या अल्टरनेट अँगलच्या त्या जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्या कंडिशनला त्या ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्स पॅरलल असतात. बघा त्या लाईन कशा असतात पॅरलल असतात. आणि तिसरा कुणाचा विचार करणार आपण तर तिसरा विचार करणार आहे इंटेरियर अँगलचा. मग इथं काय म्हणतोय आपण तर सेम कंडिशन बघा इफ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट टू कोप्लॅनर लाईन्स, म्हणजे जर एखादी ट्रान्सव्हर्सल ही त्याच प्लेनमध्ये असणाऱ्या दोन लाईनना काय करून जात असेल तर ट्रान्सव्हर्स इंटरसेक्ट करून जात असेल. बघा ट्रान्सव्हर्सल काय करून जात असेल इंटरसेक्ट करून जात असेल तर त्या कंडिशनला जे इंटेरियर अँगल्स तयार होतात, बघा जे कुठले अँगल्स तयार होतात इंटेरियर. आता इंटेरियर मध्ये एक इथला असतो एक इथला असतो सगळ्यांना माहिती हा these are known as interior angles. ओके, सेम तसंच एक इकडचा एक इकडचा हे जे आहेत ते इंटेरियर अँगल्स आहेत, ही जोडी आहे इंटेरियर अँगलची. मग आता ते कॉन्ग्रुएंट असतात का नाही तर ते कसे आहेत म्हणलंय त्यांनी सप्लिमेंटरी असतील. बघा सप्लिमेंटरी याचा अर्थ याचा आणि याचं ऍडिशन केलं तर 180 येत असेल. बघा याचा आणि याचं ऍडिशन किती येत असेल 180 येत असेल तर त्या कंडिशनला these लाईन्स आर पॅरलल, त्या लाईन पॅरलल असतात. म्हणजे आता इथं पॅरलल लाईन कधी असतात याच्यासाठीची ही टेस्ट आहे. बघा पॅरलल लाईनची काय ही टेस्ट. मग आता 3 टेस्ट आहेत. मग आता विचार करताना 3 वेगवेगळ्या अँगलच्या पेअरचा आपण विचार करतोय. मग आता कोणकोणत्या अँगलचा करतोय तर करस्पॉन्डिंग अँगलचा करतोय, त्याच्यानंतर अल्टरनेट अँगलचा करतोय आणि त्याच्यानंतर इंटेरियर अँगलचा करतोय. आपण म्हणतो 3 टाईपच्या पेअर्स तयार होतात. मग आता आपण जर लाईन पॅरलल आहेत नाहीत हे आपल्याला माहित नाही दिलेलंही नाही तर त्या कंडिशनला काय चेक करायचं करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट आहेत का. करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर आपण म्हणणार लाईन्स आर पॅरलल. करस्पॉन्डिंग माहित नाही अल्टरनेट अँगल वरून ठरवूया. मग अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतील तरी आपण म्हणणार आहे लाईन्स आर पॅरलल. आणि जर आपल्याला इंटेरियर अँगलच्या बाबतीत माहित असेल आणि आपण असं म्हणतो इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, इंटेरियर अँगल्स कसे असतील सप्लिमेंटरी असतील तर त्या कंडिशनला सुद्धा आपण असं म्हणतोय दिस लाईन्स आर
पॅरलल. ओके, मग या लाईन पॅरलल आहेत का नाहीत याच्यासाठीच्या 3 टेस्ट आहेत, लक्षात ठेवा. आपण सुरुवातीला लाईन पॅरलल असेल तर काय असतं हे बघितलं. आता उलट पाहतोय आपण की जर मला हे अँगलचे रिलेशन माहीत असतील तर मी त्याच्यावरून ठरवू शकतो की लाईन पॅरलल आहेत किंवा नाहीत. ओके, त्याचबरोबर आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला हाऊ टू ड्रॉ पॅरलल लाईन्स टू गिवन लाईन, की जर एखादी लाईन दिली तर त्या लाईनला पॅरलल असणाऱ्या लाईन्स कशा ड्रॉ करायच्या हेही आपल्याला शिकायचंय. आता बघा, या वर्षी आहे आपल्याला हे पॅरलल लाईन, पुढल्या वर्षी आपल्याला पॅरलल लाईन नावाचा लेसन असणार आहे. मग या वर्षीचा जो लेसन आहे त्याच्यामध्ये आपण दोन्ही गोष्टी पाहिल्या. मग 3 सरळ आहेत, त्यांना थेरम्स म्हणायचं, आणि हे जे आहेत त्यांना त्याचा कॉन्व्हर्स किंवा त्यांच्या टेस्ट असं म्हणतो आपण. मग आता ह्या ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट कशासाठी, की दिलेल्या लाईन पॅरलल आहेत का नाहीत हे ठरवण्यासाठी. मग त्या कंडिशनला आपण करस्पॉन्डिंग अँगलचा सुरुवातीला विचार केला, ते कॉन्ग्रुएंट आहेत का नाहीत. कॉन्ग्रुएंट असतील तर आपण म्हणतो लाईन्स आर पॅरलल. ओके, अल्टरनेटच्या बाबतीत काय म्हणतो, तर अल्टरनेट अँगल जे असतात तर ते जरी कॉन्ग्रुएंट असले तरी सुद्धा काय म्हणतोय बघा, लाईन्स आर पॅरलल. बघा, त्यानंतर इंटेरियर अँगलच्या बाबतीत काय म्हणतोय आपण, तर इंटेरियर अँगलच्या बाबतीत असं म्हणतोय, इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतील तर देन आर ऑल्सो लाईन्स आर पॅरलल. ओके, म्हणजे लाईन पॅरलल आहेत का नाहीत हे जर ठरवायचं असेल तर त्या कंडिशनला आपण या करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स किंवा इंटेरियर अँगल्स यांचा विचार करणार आहे, जे अवेलेबल असतील त्याच्यानुसार. आता आपल्याला आज शिकायचं आहे हाऊ टू ड्रॉ पॅरलल लाईन टू अ गिवन लाईन, म्हणजे जी एखादी लाईन आपल्याला दिली असेल तर त्या लाईनला पॅरलल असणारी दुसरी लाईन आपण कशी ड्रॉ करू शकतो, आणि त्या ड्रॉ करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आपण पाहणार आहे. बघा, त्या ड्रॉ करण्याच्या काय पाहणार आहे, वेगवेगळ्या मेथड्स आपण पाहणार आहे. ओके, चला बघूया. आता की इथं म्हणलंय ड्रॉ अ लाईन एल, देन टेक अ पॉइंट ए आउटसाइड द लाईन, थ्रू पॉइंट ए ड्रॉ अ लाईन पॅरलल टू लाईन एल. मग एक लाईन एल ड्रॉ करा असं म्हणलंय. आपण ही लाईन एल ड्रॉ केली. बघा, ही जी लाईन आहे तिला काय म्हणलं आपण, लाईन एल. त्यानंतर टेक अ पॉइंट ए आउटसाइड द लाईन. मग आता या लाईनच्या बाजूला कुठेही आपण एक पॉइंट घेतला, सपोज दिस इज द पॉइंट, आणि या पॉइंटचं नाव काय, तर पॉइंट ए. बघा, टेक अ पॉइंट ए आउटसाइड द लाईन. मग आपण एक पॉइंट घेतला, लाईनच्या बाजूला आहे तो. ओके, त्या पॉइंटचं नाव आहे पॉइंट ए. त्यानंतर त्यांनी म्हणले थ्रू पॉइंट ए ड्रॉ अ लाईन पॅरलल टू लाईन एल. ह्या ए पॉइंट मधून जाणारी पण एल या लाईनला पॅरलल असणारी दुसरी लाईन आपल्याला ड्रॉ करायची. ओके, आता आपण ज्यावेळेस नोटबुक मध्ये ड्रॉ करत असेल त्यावेळेस सोपी गोष्ट लक्षात ठेवा की सगळ्यात पहिल्यांदा जी काही लाईन आपण ड्रॉ करणार आहे ती शक्यतो लाईनवरच ड्रॉ करायची. आपल्या नोटबुकमध्ये लाईन असतात आणि त्या लाईनवरच ही पहिली लाईन आपण ड्रॉ करायची. आणि जो पॉइंट आहे तो पॉइंट प्लॉट करताना सुद्धा आउटसाईडला, म्हणजे लाईन सोडून वरती कुठेही, की लाईन वरतीच घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पॅरलल लाईन पटकन समजतील. ओके, कारण नोटबुकमध्ये असणाऱ्या लाईन्सच ऍक्च्युअली पॅरलल लाईन्स आहेतच. पण आता हे प्लेन आहे असं आपण कन्सिडर केलं की याच्यामध्ये कुठेही लाईन्स आपल्याला दिसत नाही. मग आपल्याला काय करायचंय, तर ह्या लाईन एल ला पॅरलल असणारी परंतु कोणत्या पॉइंट मधून जाणारी, तर पॉइंट ए मधून पास होणारी दुसरी लाईन ड्रॉ करायची की जी लाईन एल ला पॅरलल असली पाहिजे. आता याच्याही वेगवेगळे मेथड्स आहेत. मग सध्या आपण जी मेथड पाहणार आहे, की बघा सध्या आपण जी मेथड पाहणार आहे ती शक्यतो आपल्या कंपासमध्ये एक साधन आहे सेट स्क्वेअर नावाचं, म्हणजे ट्रायंगल्स आहेत बघा 2. ओके, आतापर्यंत आपण बरेच कुठेही ते यूज केलेले नाहीत, की ज्यावेळेस स्केल नसेल त्यावेळेस लाईन मारण्यासाठी किंवा लाईन ड्रॉ करण्यासाठी ते आपण आतापर्यंत वापरलं. पण त्याचा उपयोग आपण आता इथं करणार आहे की आपण पॉइंट ए मधून जाणारी त्याच्यानंतर लाईन एल ला पॅरलल असणारी एक लाईन ड्रॉ करणार आहे. त्याला एक नाव देऊ आपण, लाईन एम असं म्हणू पाहिजे तर. मग आता मी काय केलं, तर मला त्याच्यासाठी हे सेट स्क्वेअर पाहिजे. मग हा एक सेट स्क्वेअर मी घेतला. मग हा सेट स्क्वेअर काय करूया आपण, बघा हा सेट स्क्वेअर आपण इथं लावूया. ओके, बघा आपण या लाईनला हा इथं सेट स्क्वेअर ठेवला, या लाईनला मॅच केला. हा एक सेट स्क्वेअर आपण घेतला. तर अजून एक आपल्याकडे सेट स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर 30, 60, 90 वाला. ओके, हा दुसरा सेट स्क्वेअर काय करूया, बघा बरोबर याला मॅच करायचा आहे आपल्याला.
आणि इथं या पॉईंटमधून गेला पाहिजे, या पॉईंटमधून गेला पाहिजे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे बघा, की ही जी काही ठीक आहे, आता या पॉईंटमधून जाणारी बघा, इथं आपण सेट स्क्वेअर जो आहे तो इकडून प्लेन आहे, इकडून आपण लाईन ड्रॉ करू शकतो. मग आता आपण काय करणार आहे, ते या ए पॉईंट मधून जाणारी इथं एक लाईन ड्रॉ करणार आहे. त्यासाठी आपण लाईन ड्रॉ करूया. मग आपल्याला लाईन ड्रॉ करायची, ठीक आहे. मग आता काय करू, आपण इकडून अशी एक लाईन ड्रॉ करू, इथून लाईन ड्रॉ करू एक. ओके, कोणत्या पॉईंट मधून जाणारी म्हणतोय आपण, पॉईंट ए मधून जाणारी, पॉईंट ए मधून जाणारी, ठीक आहे. बघा, आपण पॉईंट ए मधून जाणारी एक लाईन ड्रॉ केली, झालं. आता ही ए पॉईंट मधून जाणारी, आता हे आपण सेट स्क्वेअर बाजूला काढून घेऊ. पॉईंट ए मधून जाणारी लाईन ड्रॉ केली, की जी ए पॉईंट मधून जाते, पण ह्या लाईन यल ला कसे इथं पॅरलल पाहिजे, तर त्याला आपण नाव देऊ लाईन यम. दॅट मीन दिस लाईन यम इज पॅरलल टू लाईन यल. बघा, यम ही जी लाईन आहे ती लाईन यल ला कशी दिसते, पॅरलल दिसते. आता ही लाईन ड्रॉ करत असताना आपण कशाचा उपयोग केला, तर आपण सेट स्क्वेअरचा उपयोग केला. सेट स्क्वेअर यूज करून देखील आपण अशा पॅरलल लाईन्स ड्रॉ करू शकतो. ओके, मग ही पहिली लाईन आपण ड्रॉ केली, त्याच्यानंतर इथे एक सेट स्क्वेअर ठेवला, त्याच्यानंतर दुसरा सेट स्क्वेअर त्याला मॅच केला, आणि या ए पॉईंट मधून जाणारी आपण एक लाईन ड्रॉ केली, त्या लाईनला नाव दिलं लाईन यम. आता हे जे दोन्ही लाईन्स आहेत, दिस लाईन्स आर पॅरलल, दॅट मीन्स लाईन यल इज पॅरलल टू लाईन यम. ओके, म्हणजे ही जी लाईन यम आपण ड्रॉ केली ती कशी आहे, तर लाईन यल ला पॅरलल आहे, आणि ए पॉईंट मधून काय होते, तर ए पॉईंट मधून पास होते, ए पॉईंट मधून पास होते. ओके, अशा पद्धतीने आपण सेट स्क्वेअरचा यूज करून अशा पॅरलल लाईन्स ड्रॉ करू शकतो. ही झाली एक मेथड. अजून बघूया आपण, अजून एक एक्झाम्पल बघूया, की त्यांनी म्हणले ड्रॉ लाईन यल, टेक अ पॉइंट टी आउटसाइड द लाईन. म्हणजे एक लाईन यल ड्रॉ करा, त्यानंतर टेक अ पॉइंट टी आउटसाइड द लाईन, या लाईनच्या बाजूला कुठेही एक आपण पॉईंट घेणार आहे, त्या पॉईंटला नाव काय देणार आहे, पॉईंट टी. बघा, त्या पॉईंटला नाव काय देणार आहे, पॉईंट टी. त्याच्यानंतर थ्रू द पॉईंट टी ड्रॉ अ लाईन पॅरलल टू लाईन यल, आणि टी मधून जाणारी, बघा पॉईंट कुठून जाणारी, तर पॉईंट टी मधून जाणारी, पॉईंट टी मधून जाणारी एक लाईन ड्रॉ करणारी कुणाला, तर लाईन यल ला, पण कशी असणारी, पॅरलल असणारी. कशी असणारी, पॅरलल असणारी. ठीक आहे, बघूया आपण ते कशी आपल्याला लाईन ड्रॉ करता येईल. मग त्यासाठी मी इथे एक पॉईंट घेतला, हा एक पॉईंट आहे, त्या पॉईंटला नाव दिलं पॉईंट टी. काय नाव दिलं त्या पॉईंटला, पॉईंट टी. आता पॉईंट टी मधून जाणारी, असं म्हणतोय आपण, पॉईंट टी मधून जाणारी, आणि लाईन यल ला, मग ही जी लाईन आपण पहिली ड्रॉ केली याला म्हणू आपण लाईन यल. ह्या लाईन यल ला पॅरलल असणारी लाईन आपल्याला ड्रॉ करायची, पॉईंट टी मधूनही गेली पाहिजे, आणि लाईन यल ला पॅरलल देखील असली पाहिजे. आता मग आपण याच्या अगोदर आपण सेट स्क्वेअरचा यूज करून कशा पद्धतीने पॅरलल लाईन ड्रॉ करता येतात ते बघितलं. आताही आपण सेट स्क्वेअर यूज करणार आहे, पण वेगळ्या मेथडने. ओके, चला. आता इथं आपण काय केलं, हे सेट स्क्वेअर घेतलं मी. ओके, हे सेट स्क्वेअर घेतलं, याला आपण रोटेट करून घेऊ 180. चलो, त्याच्यानंतर याला इथं मॅच करू. आता याला मॅच केल्यानंतर या पॉइंट मधून जाणारे एक परपेंडिक्युलर लाईन आपण ड्रॉ करणार आहे, किंवा परपेंडिक्युलर रे असं म्हणलं तरी चालेल. मग आता एक शेप घेतला मी, सिंपल लाईन घेतो, नंतर त्याला एरो हेड करूया. बघा, याच्यामधून जाणारी अशी लाईन आपल्याला घ्यायची. लाईन, ओके,
आता बघा आपण म्हणतोय या पॉइंट मधून जाणारी याला परपेंडिक्युलर असणारी आपण एक लाईन ड्रॉ केली. ठीक आहे. मग आता ही लाईन आपण ड्रॉ केली. दिस लाईन इज परपेंडिक्युलर टू लाईन एल. बघा लाईन एल ला परपेंडिक्युलर असणारी टी पॉइंट मधून जाणारी एक लाईन ड्रॉ केली. त्यानंतर हे जे आहे ते आपण आता याची जागा चेंज करून घेऊया. याची जागा आपण चेंज करून घेऊ आणि इथेही आपल्याला काय करायचं, एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची. इथे आपल्याला एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची. मग इथेही काय करू, आपण एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करून घेऊ. इथे आपण एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करून घेतली. ठीक आहे, आपलं सेट स्क्वेअरचं काम झालं आपलं. मग आता हे जे दिसतंय आपण इथे एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, इथे एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली. याला पाहिजे तर आपण म्हणूया पॉइंट एम, इथं म्हणूया पॉइंट एन. ओके. मग आता आपण इथं जे अंतर घेतलंय बघा एम पासून टी पर्यंत, सेम अंतर एन पासून वरती आपण घेणार आहे. ठीक आहे. मग आता हे अंतर घेण्यासाठी आपल्याकडं पर्याय काय 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 ऑप्शन अवेलेबल आहेत. तर आपण एक तर स्केल यूज करू शकतो, हे डिस्टन्स मोजू शकतो. इथं जेवढं आहे तेवढंच इकडे घेऊ शकतो. दुसरा पर्याय काय आहे, तर माझ्याकडे कंपास आहे. कंपासने मी हे डिस्टन्स मेजर करू शकतो, सेम डिस्टन्स मी घेऊ शकतो. बघा पर्याय एकापेक्षा जास्त आहे. तुम्हाला जो पर्याय सोपा वाटत असेल तो पर्याय निवडू शकता. आपण काय करूया, जनरली कंपासने मेजरमेंट घेऊया. मग इथं मी कंपासने मेजरमेंट घेणार आहे. इथून या पॉइंट पासून हा जो पॉइंट आहे याच्यापासून हा पॉइंट टी जेवढ्या अंतरावर आहे कंपासमध्ये तेवढं अंतर घेऊया आपण. कंपासमध्ये तेवढं अंतर घेतलं. मग सेम एवढंच अंतर आपल्याला काय करायचं आहे, आता इथं घ्यायचंय. सेम अंतर इथं घ्यायचंय. ठीक आहे. मग आता इथं आपला पॉइंट मिळाला आपल्याला. ओके, हा पॉइंट आपल्याला मिळाला. आता हे कंपास नको, आता याला एक नाव देऊ आपण. याला म्हणलं पॉइंट पी. आता पॉइंट टी आणि पॉइंट पी यांच्यामधून जाणारी एक लाईन आपल्याला ड्रॉ करायची. मग त्यासाठी आपण स्केल घेऊ. बघा त्यासाठी काय घेतलं आपण, एक स्केल घेतलं. मग आता हे जे स्केल आहे ते स्केल आपण इथं लावणार आहे. इथं स्केल लावलं आणि त्याच्यामधून जाणारी आपण लाईन ड्रॉ करणार आहे. इथून जाणारी आपण एक लाईन ड्रॉ करू. ओके. जे कुठून जाणार आहे, तर या पॉइंट मधून जाणार आहे. ओके. चलो मग आता ही जी दुसरी लाईन झाली, या लाईनला आपण म्हणू लाईन एक्स. मग ही जी एक्स लाईन दिसते ती पॅरलल आहे कुणाला, तर लाईन एल ला. या पद्धतीने आपण पॅरलल लाईन्स काय करू शकतो, तर पॅरलल लाईन्स ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. आता व्यवस्थित ड्रॉ करा की हे जे लाईन्स आहेत या एकमेकांना पॅरलल असणाऱ्या लाईन्स आहेत. मग आपण याच्यामध्ये सेट स्क्वेअर यूज केला, त्याच्यानंतर अजून काय यूज केलं, तर अजून कंपास यूज केलं की जेणेकरून त्या लाईन्स इकडचं जे डिस्टन्स आहे सेम डिस्टन्स इकडे घेतलं. कारण पॅरलल लाईन मध्ये कुठेही डिस्टन्स मोजलं तर ते डिस्टन्स इक्वल असतं. या पद्धतीने की आपण या दोन लाईन मधलं डिस्टन्स इक्वल ठेवून की लाईन एल ला पॅरलल असणारी दुसरी लाईन एक्स ड्रॉ केली. सेम आता इथं आपण पॉईंट कुठेही घेतला, जर आपल्याला एक ठराविक अंतरावरती पॉईंट सांगितला असेल तर तोही पॉईंट आपल्याला ड्रॉ करता आला पाहिजे. आता म्हणलंय ड्रॉ लाईन एम. एक लाईन ड्रॉ करा, त्या लाईनला नाव काय द्या, तर लाईन एम. इथे एक लाईन आपण ड्रॉ केली, त्या लाईनचं नाव आहे लाईन एम. त्यानंतर ड्रॉ अ लाईन विच इज पॅरलल टू लाईन एम ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 सेंटीमीटर फ्रॉम इट. मग आता लाईन ड्रॉ करायची आपल्याला दुसरी. मग आपण म्हणू एन लाईन ड्रॉ करायची. कोणती लाईन ड्रॉ करायची, एन. पण ही कशी पाहिजे, पॅरलल पाहिजे. आणि त्याच्यानंतर किती डिस्टन्स वरती पाहिजे, 4 सेंटीमीटर डिस्टन्स वरती असली पाहिजे. बघा 4 सेंटीमीटर डिस्टन्स वरती असली पाहिजे. मग आता आपण काय करूया की सगळ्यात पहिल्यांदा एक सेट स्क्वेअरने एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करून घेऊ. बघा सेट स्क्वेअरने काय करणार, आपण एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करून घेणार. आता यासाठी मी सेट स्क्वेअर घेतला, हा सेट स्क्वेअर घेतला. त्यानंतर काय केलं,
तर एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करून घेऊ. ओके, आता आपल्याला काय करायचं, एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करून घ्यायची. आता परपेंडिक्युलर आपण एक ड्रॉ करून घेऊ. इथं काय केलं आपण, एक परपेंडिक्युलर चलो ड्रॉ करेंगे. आता इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. ठीक आहे, हा परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर ड्रॉ केला आपण. बघा हे जे आहे ते परपेंडिक्युलर आहे, म्हणजे इथं तयार होणारा अँगल किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा. याला पाहिजे तर नाव दिलं आपण पॉईंट पी. मग पॉईंट पी पासून वरती आपल्याला डिस्टन्स मोजून घ्यायचं किती सेंटीमीटर, तर आपण म्हणलंय 4 सेंटीमीटर, आणि 4 सेंटीमीटर डिस्टन्स वरती एक पॉईंट घेऊ आणि त्या पॉईंट मधून जाणारी एम लाईनला पॅरलल असणारी दुसरी लाईन ड्रॉ करू. आता आपल्याला त्यासाठी डिस्टन्स मोजायचं आहे. बघा पी पासून किती सेंटीमीटर मोजायचं आहे, 4 सेंटीमीटर. मग त्यासाठी माझ्याकडे स्केल आहे, आपण स्केल यूज करू. मग हे स्केल आहे माझ्याकडं. ओके, मग या स्केलचा मला यूज करायचा आहे. मग स्केलचा मला यूज करायचा आहे, त्यासाठी मी इथं स्केल जे आहे ते इथून 0 घ्यायचं आहे. मग आता किती सेंटीमीटर मोजायचंय, मला मोजायचंय 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर. आता इथं आलं 4 सेंटीमीटर. इथे एक मार्किंग केलं मी, हा एक पॉईंट घेतला, या पॉईंटला नाव दिलं क्यू. आता थोडक्यात काय, तर क्यू पॉईंट मधून जाणारी मला लाईन ड्रॉ करायची. बघा क्यू पॉईंट मधून जाणारी काय करायची, मला लाईन ड्रॉ करायची. आता हा जो क्यू पॉईंट आहे तो या लाईन पासून किती सेंटीमीटर डिस्टन्स वरती, म्हणतो आपण 4 सेंटीमीटर डिस्टन्स वरती. हा मी पॉईंट घेतला. आता या पॉईंट मधून जाणारी पण ही जी लाईन एम आहे त्याला कसे असणारी म्हणतोय आपण, पॅरलल असणारी दुसरी लाईन आपल्याला ड्रॉ करायची. मग त्यासाठी आपण याच्या अगोदर जो कन्सेप्ट यूज केला सेम तसाच कन्सेप्ट आपण यूज करणार आहे. मग इथेही आपण काय करणार आहे, अजून एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करणार. बघा सेम अजून एक परपेंडिक्युलर लाईन आपण ड्रॉ करूया. दुसरी परपेंडिक्युलर लाईन आपण ड्रॉ करू. इथे एक परपेंडिक्युलर लाईन काय केलं, ड्रॉ करायचं ठरवलं. मग इथं आपल्याला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करू. इथेही काय करतोय, आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. मग इथे एक परपेंडिक्युलर आपण ड्रॉ करून घेतला. ओके, चला आता सेम डिस्टन्स घ्यायचंय. इथं जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर इकडे घ्यायचंय. मग तुम्ही स्केलने मोजून घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे जे कंपास आहे ते कंपासने घेऊ शकता, तुम्हाला जे सोपं वाटेल त्या मेथडने. पण शक्यतो जास्त करून यूज जो केला जातो तो कंपासचा यूज केला जातो. आता आपण काय करूया, ह्या पी पॉईंट पासून, हा जो पी पॉईंट आहे याच्यापासून क्यू पर्यंत डिस्टन्स आपल्याला कंपास मध्ये घ्यायचंय. पी पासून क्यू पर्यंत डिस्टन्स कंपास मध्ये आपण घेतलं. ओके, सेम डिस्टन्स इकडे घ्यायचं आहे आपल्याला. इथं आपण डिस्टन्स घेतला, हा पॉइंट आपल्याला मिळाला, हा पॉइंट आपल्याला मिळाला आहे. ओके, हा लाईन, ही जी लाईन आहे दिस इज ऑल्सो परपेंडिक्युलर. ही लाईन सुद्धा परपेंडिक्युलर आहे. याला आपण नाव देऊ आर, आणि इथं जो मिळाला त्याला नाव देऊ एस. आता बघा क्यू आणि एस हे जे पॉइंट्स आहेत ते सेम डिस्टन्स वरती आहेत, सेम डिस्टन्स वरती आहेत. मग आता हे जे दोन पॉइंट्स आपण जोडले किंवा त्याच्यामधून जाणारी जर लाईन ड्रॉ केली तर ती लाईन आपोआप लाईन एम ला कसे असणार म्हणतो आपण, पॅरलल असेल. आता त्यासाठी आपण काय केलं, तर ही लाईन ड्रॉ करण्यासाठी आपण ही आपल्याकडे असणार स्केल यूज केलं. बघा आपल्याकडे असणार काय यूज करणार आहे, आपण स्केल यूज करणार आहे. स्केल यूज केलं, ठीक आहे. डिस्टन्स किती आहे आपल्याकडे, 4 सेंटीमीटर डिस्टन्स आपण घेतलं होतं. मग आता मला काय करायचं, ते याच्यामधून जाणारी, बघा कोणकोणत्या पॉईंट मधून म्हणतोय आपण, क्यू मधून जाणारी आणि तसंच एस मधून जाणारी. मग काय ड्रॉ करायची, एक लाईन ड्रॉ करायची जी मला काय होणार आहे, क्यू मधूनही जाईल आणि एस मधूनही जाईल. मग आपण आता काय करूया, इथं लाईन ड्रॉ करू. बघा जी लाईन काय होणार आहे, क्यू मधूनही जाणार आहे, पॉइंट क्यू मधूनही जाणार आहे, आणि पॉइंट एस मधूनही जाणार आहे. पॉइंट क्यू मधूनही जाईल, पॉइंट एस मधूनही जाईल, अशी एक लाईन आपण ड्रॉ करतोय. आता ही झाली माझी लाईन. ओके, अशी लाईन आपण ड्रॉ केली. मग या लाईनला नाव काय द्यायचं, तर त्यांनी सांगितलं या लाईनला नाव द्या लाईन एन.
आता यम आणि एन ह्या ज्या दोन लाईन्स दिसत आहेत, आता हे जे डिस्टन्स आहे इथं लिहून टाकू आपण. हे डिस्टन्स किती 4 सेंटीमीटर. कुठून कुठपर्यंत पी पासून क्यू पर्यंतचं डिस्टन्स किती सेंटीमीटर 4 सेंटीमीटर. मग आपण काय केलं तर बघा ड्रॉ लाईन यम. मग सुरुवातीला एक यम लाईन ड्रॉ केली. त्याच्यानंतर त्याच्यावर पुढं काय म्हणलंय ड्रॉ लाईन एन विच इज अ पॅरल टू लाईन यम. मग एन लाईन ड्रॉ करायची की यम लाईनला पॅरल असली पाहिजे. पण दुसरी गोष्ट ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 सेंटीमीटर. मग त्यासाठी मी काय केलं तर या लाईनवरती एक पॉईंट घेतला पी मधून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. इथं एक डिस्टन्स मोजलं किती सेंटीमीटर 4 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर 4 सेंटीमीटर. मग इथे एक पॉईंट घेतला त्या पॉईंटचं नाव काय पॉईंट क्यू. मग सेम तसंच इकडे एक आर पॉईंट घेतला तिथूनही परपेंडिक्युलर ड्रॉ केला आणि इथं जेवढं डिस्टन्स होतं सेम तेवढंच डिस्टन्स इकडे घेतलं. कारण परपेंडिक्युलर लाईनमध्ये कुठेही डिस्टन्स मोजा सगळीकडे डिस्टन्स इक्वल असतं. हाच कन्सेप्ट यूज करून आपण काय केलं तर हे दोन पॉईंट्स प्लॉट केले क्यू अँड एस. दिस आर द इक्वी डिस्टन्स फ्रॉम दिस लाईन यम. यम लाईन पासून समान अंतरावर आहेत. म्हणजे हा 4 सेंटीमीटर आहे हा सुद्धा 4 सेंटीमीटर आहे. मग हे जे दोन पॉईंट्स आहेत त्याच्यामधून जाणारी लाईन ड्रॉ केली. त्या लाईनला नाव दिलं आपण लाईन एन. आणि ही जी काही लाईन एन दिसते दिस लाईन एन इज अ पॅरलल टू लाईन यम. या पद्धतीने आपण पॅरलल लाईन्स ड्रॉ करायला शिकलो. पॅरलल लाईन ड्रॉ करताना दोन मेथड्स आपण पाहिल्या. फक्त सेट स्क्वेअर यूज करून देखील आपण ड्रॉ करू शकतो. आणि सेट स्क्वेअर त्याच्याच बरोबर कंपस असेल किंवा स्केल असेल हे डिस्टन्स मोजण्यासाठी. तर मग तुम्हाला कंपस असेल तर कंपस यूज करू शकता, स्केल असेल तर स्केल यूज करू शकता. पण नॉर्मली जास्त कंपस यूज केलं जातं त्याच्यामुळे शक्यतो कंपसचा यूज करा. या पद्धतीने आपण की पॅरलल लाईन ड्रॉ करायला शिकलो. इथं आपला हा जो पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल नावाचा लेसन आहे तो संपलाय. आपण नवीन लेक्चरमध्ये नवीन टॉपिकसह भेटूया. ओके, तो अभ्यास करत राहा. काही अडचणी असेल तरी त्याही सॉल्व्ह करून घ्या. की आपले 2 लेसन संपलेत. आता याच्यानंतर जो लेसन येणार आहे तोही महत्वाचा असणारा लेसन आहे. नवीन लेक्चरमध्ये नवीन लेसनसह आपण भेटूया. धन्यवाद.